पुनश्च एकदा भक्तिपूर्ण नमस्कार. संत वसंत कार्यक्रम आपल्यासमोर सादर होतो आहे. संत तुकाराम या अलौकिक अगदी जवळच्या वाटणाऱ्या आणि जवळ गेल्यानंतर क्षितिजासारख्या लांब जाणाऱ्या, आणखीन जवळ जावं तर आकाशात इतक्या मोठ्या होणाऱ्या संतांच्या अक्षरांशी शब्दांशी सांगड घालत आपण सगळे हा संत वसंत कार्यक्रम अनुभवत आहोत. पाया ज्ञानेश्वरांचा, कळस संत तुकारामांचा. पंढरपूरला पोचल्यानंतर मग निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम या सर्व संत मंडळींनी मिळून केलेला विठ्ठलाच्या नावाचा गजर म्हणजे श्रोते, विठ्ठलानं विठ्ठलालाच मारलेली हाक आहे. विस्तार कोणी केला? पाया ज्ञानेश्वरांचा, कळस संत तुकाराम. विस्तार कोणी केला? विस्तार केला संत नामदेव. आणि मग ह्या एवढ्या मोठ्या प्रचंड घराला खांब दिला तो संत एकनाथाने. हे एक नेटवर्क आहे, एकमेकांशी जोडलेलं आहे सगळं. हे एकमेकांपासून वेगळं नाही काढता येत. व्यक्ती म्हणून संत तुकारामांच्या आयुष्यामध्ये आलेल्या घटना, श्रीमंती बघितली, सावकार, दुष्काळ बघितला, अन्न मिळालं नाही म्हणून पहिल्या पत्नीचा मृत्यूही पाहिला, वडील लवकर गेले म्हणून संपूर्ण घरालाच मदत करण्यासाठी आवश्यक असलेल्या उदरनिर्वाहाचा मार्ग ऐन विशीमध्ये मोठं कुटुंब. आणि हे सगळे अनुभव आहेत. ही अनुभव सिद्धी आहे. अष्टसिद्धींच्या पुढची 9वी सिद्धी कोणती? ती अनुभव सिद्धी. आणि ही अनुभव सिद्धी वैभवाकडे घेऊन गेली, आध्यात्मिक वैभवाकडे घेऊन गेली. काही वेगळ्या पद्धतीने जगायचं नाही, सर्वसामान्य आयुष्यच जगायचं. पण ते जगत असताना सुद्धा मनामध्ये असलेला सात्विक भाव जो आहे तो सात्विक भाव जपून ठेवण्याचं काम. पण म्हणून त्यातच मग्न राहायचं, आत्मकेंद्री व्हायचं की आत्ममग्न व्हायचं? आत्मकेंद्री झालं की मग दुसरं काही दिसत नाही, केवळ स्वार्थ दिसतो. आत्मकेंद्री झालात की तुम्हाला तुमचीच बाजू बरोबर आहे सातत्यानं असं वाटत राहतं. आत्ममग्न झाला तर थोडी तरी संधी आहे, कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि त्यातून बाहेर काढेल. माणसाच्या बुद्धीविषयीचा उल्लेख, स्वभावाविषयीचा उल्लेख, कुटुंब म्हणून बघत असताना तुकारामांची भूमिका काय? बरे झालियाचे अवघे सांगाती, वाईटाचे अंती कोणी नाही.
बरे झालियाचे अवघे सांगाती, वाईटाचे अंती कोणी नाही. नोहे माता पिता नोहे कांता सुत. इतरांची मात काय सांगू, आई वडील नाहीत, मुलगा आणि पत्नी पण नाही. नोहे माता पिता नोहे कांता सुत, इतरांची मात काय सांगो. तुका म्हणे जन दुतोंडी सावज. बघा विचार करा की तुका म्हणे जन दुतोंडी सावज, सापडे सहज कुठे, तिकडे घरी. दुतोंडी सावज सापडतो कुठे, तर घरात सापडतं. ते सहज पण आणि सहज सापडतं, असं नाही की कुठे शोधावं लागतं. दुतोंडी सावज म्हणजे काय आणि घर कोणतं. अख्खी पृथ्वीच घर, आकाशमंडप पृथ्वी आसन. महाविश्वात्मक विचार असेल तर दुतोंडी सावज म्हणजे काय, तर दुतोंडी सावज म्हणजे एक मत नसण्याची क्रिया. एकाच विषयावरती दोन मतं सांगण्याची, ही दोन मतं सांगण्याची प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती म्हणजे दुतोंडी सावज आहे की नाही. आपल्या अलीकडच्या दैनंदिन जीवनाला अगदी साधेसा आहे की नाही. साधेसा अभंग आपल्याला नेमकं सांगतोय काय घडतं ते. अलीकडच्या काळात घराघरामध्ये असलेले जे वाद आहेत त्या वादांचं प्रमाण बघता ही दुतोंडी सावजांची संख्या वाढली की काय असं वाटायला लागतं. म्हणून या अभंगाचा अभ्यास करायचा म्हणजे कौटुंबिक पातळीवरती काय शांतता आहे. दुतोंडी म्हणजे एक मत. कोणतं मत, माझं मत. आपण ठीक आहे भाजीवाल्याकडे जातो आणि सांगतो कशी दिली भाजी, तो म्हणतो 20 रुपये किलो. मग तो घेणारे बाई म्हणते एक भाव बोल, एक भाव सांग काहीतरी. मग त्यांनी एकच भाव सांगितलेला असतो, दोन भाव कुठे सांगितलेले असतात. 20 रुपये किलो असं एकच भाव सांगितलेला असतो, तरी आपण त्याला म्हणतो एक भाव सांग. म्हणजे काय, माझ्या मनात जो भाव आहे तो तू सांग. कळलं दुतोंडी कुठे झालं ते. माझ्या मनामध्ये एक भाव आहे आणि तो मी नाही बोलणार, तो तू बोलावा अशी इच्छा आहे. माझ्या मनासारखं तू बोललं पाहिजे. इथे दुतोंड सुरू झालं आणि हे टाळलं गेलं पाहिजे. हे टाळता येतं का, तर येतं. एकमत असलं पाहिजे. म्हणजे काय करायचं, अगदी सोप्या सोप्या तुम्हाला एक आयडिया सांगतो. सुंदर कल्पना आहे, करून बघा. आपल्याला मत नाही अशी स्थिती म्हणजे मी डिवोट करायचं म्हणजे काय करायचं, तर आपलं मन जे आहे ना त्याला पृथ्वी करून टाकायची, म्हणजे गोल करायचं त्याला. आणि असं गोलाकार आपलं मन झालं म्हणजे कुठे त्याला अँगल येत नाही. अँगल म्हणजे काय, कोण येत नाही. कोण येत नाही म्हणजे काय, दृष्टिकोनच नाही. तुझं बरोबर आहे, मग दुसरा म्हणाला ह्याचं कसं बरोबर आहे, मग तुझं पण बरोबर आहे. मग तिसरा म्हणाला दोघांचं कसं काय बरोबर आहे, तर त्याला म्हणतं तुझं पण बरोबर आहे. ही जी स्थिती आहे, अँगलच नाही, मतच घ्यायचं नाही. त्यामुळे होतं काय, सारं विश्व तुमच्या स्पर्शरेषेमध्ये फिरायला लागतं. मी घरामध्ये जर भांडण होत असतील तर मतच घ्यायचं नाही. भांडणारी जे 2-3 व्यक्ती असतील त्या आजूबाजूने हिंडत राहतात. आपल्याला आतमध्ये त्रास होत नाही असं असल्यामुळे बाहेरच्या परिघात त्या फिरत राहतात. अँगल घेतला की अडखळा आहे. मतच व्यक्त करायचं नाही, दुतोंडी सावध व्हायचंच नाही. विचार करा, ह्या अशा पद्धतीनं मार्गदर्शन करणाऱ्या संत तुकारामांच्या हा झाला घरगुती अनुभव. उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर काय, उंबरठ्याच्या बाहेर कवी म्हणून, समाजसुधारक म्हणून, राजाला मार्गदर्शन करणारा म्हणून, आध्यात्मिक व्यक्ती म्हणून, वेदांचा अधिकारी म्हणून, किती रूप एकाच त्या प्रतिभेचे अलौकिक. समाजाला शहाणं केलं जातं. निसर्गाबरोबरचं एकरूपत्व अलौकिक. श्रोते हो, आम्ही या सगळ्या रचनांकडे अशा पद्धतीनं बघायला हवं म्हणजे आपल्या लक्षात येईल. आज सगळीकडे तुम्ही बोर्ड वाचत असाल, म्हणजे प्रवासात डोंगरांवरती लिहिलेलं असतं, वृक्ष लावा, वृक्ष जगवा, झाडं लावा, झाडं जगवा, पर्यावरण. एक कागद वापरायचा म्हणजे काय झाड, किती वृक्ष मारले जातात. आमच्या इथे मारले जातात, धडाधड झाडं पाडतात. दिसलं झाड की पाड, दिसलं झाड की पाड, असंच चालू आहे. परत का लहान मुलांनी मला संत तुकारामांची आठवण झाली त्याची कविता ऐकून. आणि त्याच्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलं की परमेश्वराला तो म्हणतो की माझ्याकडे फूल नाही आता तुला व्हायला, आणि मला फूल नाही तुला व्हायला म्हणून मी काय घेऊन आलो, तर म्हणाला बॅडमिंटन फूल घेऊन आलो. तर झाडावरती फूल नाही, कारण खाली सगळं कॉन्क्रीट. मन घट्ट झाली ना की कॉन्क्रीट तयार होतं.
मग त्यात कसलीच लागवड होत नाही. लागवड करायची असेल आम्हाला एखाद्या वृक्षाची तर आमच्या मनामध्ये मातीचा मऊपणा हवा. अहंकाराचं बीज त्या जमिनीमध्ये गेल्यानंतर ते फुटतं. कॉन्सन्ट्रेटेड असतं ना, कुठच्याही झाडाचं बी कसं असतं, सगळा अहंकार एक करून ते जमिनीत जातं, फुटतं, त्यातून कोंब बाहेर येतो. आणि अहंकाराचं ते बीज फुटल्यानंतर जो बाहेर कोंब येतो तो वरती जायला लागतो आकाशाच्या दिशेने. मग त्याला खालून पुरवठा केला जातो. गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात, न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाच्या सिद्धांताच्या विरोधामध्ये खालून वर जायला लागतो रस. मग ते झाड मोठं होतं, त्याला फांद्या फुटतात, त्याला पानं येतात, त्याला फुलं येतात, फळं येतात. ती फळं सुद्धा रसरसतात, तरी खालून रस वरती जायचा थांबत नाही. आणि मग ते फळ जड होतं आणि खाली पडतं. तिथे न्यूटन बसलाय. हा निसर्ग न्यूटनला विचारतोय, अरे वेड्या, तू जे म्हणतेस ते फळ खाली पडलं, ते वर कसं गेलं ह्याचा विचार केलायस कधी? ते सांगणारा हा संत आहे. ते वर कसं जातं? ते वर तेव्हाच जातं जेव्हा त्याच्याशी सोयरीक केली जाते, नातं जोडलं जातं. आणि नातं जोडल्यानंतर त्याला वरती हळूहळू कोणाला, चल मी तुला मोठं करतो, वरती जातं. का? सोयरीक झाल्याशिवाय मी तुला खतपाणी घालतो, अशा पद्धतीनं. फांदीला कीड लागली आहे, या फांदीमध्ये दोष आहे, या कृतीमध्ये दोष आहे, चल मी छाटून टाकतो. काय सुंदर कल्पना आहे ना. झाडाला कलम करा असं कलमनी सांगणारा संत. आणि आम्ही कलम दाखवतो आमच्या कायद्यातले आणि झाडं कलम करत सुटतो. तुकारामांच्या अभंगामधला पहिल्या शब्दातली दुसरी 2 अक्षरं जास्त झाली समाजामध्ये. वृक्ष वल्ली आम्हा सोयरीमध्ये वल्लीच वाढली. त्यामुळे असं झालं काय? संत वसंत कार्यक्रमाचे अनेक हेतू आहेत, त्यापैकी हा एक हेतू आहे की आमच्या या साहित्यामध्ये निसर्गाबरोबरचे एकरूपत्व बघा कुठून कसं वाहत येतं. ते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बहिणाबाई चौधरींसारख्या कवयित्रीच्या काव्यातही ते येतं. कुठून आलं ते वाहत? तिकडून वाहत आलं. कुठून? कालिदासापासून वाहत आलं. कुठून वाहत आलं? संतांच्या काव्यातून वाहत आलं. शहरातल्या लोकांसाठी जनाब एहतिशाम अहमद या शायरचं म्हणणं असं आहे की देर इज हार्डली एनी आस्पेक्ट ऑफ नेचर विच हॅज रिमेंड अवे आउट ऑफ थॉट अँड परसेप्शन ऑफ द उर्दू पोएट्स, बट स्टील वी डू नॉट फाइंड इन उर्दू एनी कालिदास. श्रोत्यो, ह्या संस्कृत मराठी भाषेच्या माध्यमातून संतांनी ज्या भाषेच्या माध्यमातून हे अलौकिक ज्ञान आमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला, त्यामध्ये पर्यावरणाचा संदेश इतक्या सहजते ना. अभंगाच्या माध्यमातून काय करा? दोस्ती करा. म्हणजे काय करा? मैत्री करा. म्हणजे काय करा? झाडाला सूर्यप्रकाश द्या. का? मैत्री. मित्र म्हणजे कोण? मित्र म्हणजे सूर्य. त्या सूर्याची किरणं म्हणजे मैत्री. ती कोणाला द्या? त्या झाडाला द्या. म्हणजे ते त्या दिशेनं मोठं होत जाईल. तुमच्या मनाचं फूल जर उमलायचं असेल तर त्याला उजेड लागेल, त्याला प्रकाशात आणावं लागेल. मग हे प्रकाशात आणण्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे प्रवास करायला लागेल, त्याच्याबरोबर त्याच्याशी नातं जोडायला लागेल. नवीन नात्यांच्या माध्यमातून पुन्हा तोच विचार जन्माला घालावा लागेल आम्हाला. कॅलिडोस्कोप असतो ना, शोभादर्शक यंत्र, तसं हे सगळं आहे. मग हा तुकारामांचेच भाग असं नव्हे, अजून एक भाग तुकारामांचा शिल्लक आहे संत वसंत कार्यक्रमामध्ये. पण श्रोते हो, या कार्यक्रमातल्या सगळ्याच संतांच्या साहित्याचा जेव्हा तुम्ही एकत्रित आकलन करायचा विचार कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे होय, हे किती सहज आहे, हे किती सोपं आहे. आम्ही का नाही त्यातून धडा घेतला? आम्ही सगळे ढग कसे काय? याचं कारण असं, आमच्या बुद्धी आणि मनामध्ये ढग आहेत. बुद्धीच्या आकाशात ढग आहेत, मनाच्या आकाशामध्ये ढग आहेत. बुद्धीच्या आकाशामध्ये ढ आहे आणि मनाच्या आकाशामध्ये ग आहे. म्हणजे शरीरामध्ये ढ ग दोन्ही आहेत. आकाश स्वच्छच नाही. आकाश स्वच्छ नाही म्हणजे ढगाळलेलं आहे म्हणजे सूर्यप्रकाश नाही म्हणजे मित्रप्रकाश नाही. मित्र म्हणजे काय? थ्रो म्हणजे टाकून देणं. काय टाकून देणं? मी थ्रो. इंग्लिशमध्ये काय? थ्रो. मी थ्रो. ते ज्या दिवशी जमेल त्या दिवशी आम्हाला या अभंगांचे अर्थ तर कळतीलच, पण व्यक्तिगत आयुष्यात कसं जगावं हेही कळेल होते. आणि तो हा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. संत तुकारामांच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीनं किती सहजतेनं दुसऱ्याला देण्याची क्रिया,
जे काही येत आहे ते माझ्या माध्यमातून पुढे वाहत आहे अशी रचना. गंगेचंच पाणी पुढे वाहत राहायचं. पाय धुणारा कसा गंगेच्या पाण्यात उभा राहतो असा आणि म्हणतो काय, मी गंगेत पाय धुतले. पण ज्या गंगेनं तुझे पाय धुतले ते थांबले नाहीत तुझ्या पायाशी, ते पाणी गेलं पुढे. ते थांबतं का त्या ठिकाणी? ते वाहतं आहे, ते वाहतं. आणि हे वाहनच खरं. परमेश्वराच्या चरणाशी सुद्धा आम्ही काय करतो? फुलं काय करतो? फुलं वाहतो का? पुढे जाऊ दे, इथे नको थांबू दे. ही जी देवघेव आहे, ही देवघेव पुढे जाण्यासाठी आहे, ती तिथे थांबण्यासाठी नाही. श्रोते हो, आम्ही तसं करत नाही. आज देवाविषयीचा अशा पद्धतीनं विचार, विठ्ठलाविषयीचा अशा पद्धतीनं विचार आम्हाला या संतांच्या संपूर्ण काव्यांमध्ये आढळत राहतो. आम्ही त्या दृष्टिकोनातून बघत नाही, कारण ती मनस्थिती लागते. आणि आम्ही तर मन सोडत नाही, आम्ही न मन पण करत नाही, आम्ही व मन पण करत नाही. मनन तर फार लांबची गोष्ट नाही. आणि म्हणून ह्या तुकारामांच्या या सगळ्या रचनेतून काय शिकायचं आहे? राजा श्रेष्ठ अशी कल्पना. आपल्या पत्नीला सल्ला दिला, तो पूर्णबोध म्हटला, तसा राजा श्रेष्ठ ही कल्पना तुकारामांच्या अभंगांच्या माध्यमातून येते का? तर तिथे येते. अति सोपं सोपं, येता जाता शहाणपणा शिकवत जाणारा. कालो वा कारणम राज्ञो वा राजा कालस्य कारणम इति ते संशयम भूता राजा कालस्य कारणम. शेवटी कोण मोठा? कोण? तर तो राजा मोठा. कोणता राजा मोठा? भौतिक राजा मोठा की तो आध्यात्मिक राजा मोठा? हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असणार आहे. महाभारत युद्धाच्या प्रारंभाला जेव्हा सगळी शिष्टाई संपली, शिष्टाई म्हणजे संवाद राजदूतांचे, लढाई करायची की नाही, लढाई करायची नाही, तसे महाभारताच्या आधी संवाद झाले. श्रीकृष्णाची शिष्टाई संपली की आता युद्ध अटळ आहे अशी परिस्थिती आली. आणि युद्ध अटळ अशी परिस्थिती आल्यानंतर कृष्णानं कुंतीला जाताना सांगितलं की मी आता निघतोय, धर्माला काही संदेश आहे का धर्मराजाला? त्यावेळेला कुंतीनं त्याला ह्या श्लोकाची आठवण करून दे असा निरोप श्रीकृष्णाजवळ केला. कोणता? राजा मोठा. तुकारामांच्या या सगळ्या दृष्टिकोनातून विठ्ठल हा एकमेव राजा शिल्लक राहिला. आणि मग त्या राजाच्या अनुषंगानं काय काय प्रतिक्रिया येतात, आता जो अभंग आपण ऐकणार आहात त्या ठिकाणी त्या निसर्ग राजाबरोबरचं प्रेम, निसर्ग राजाशी साधलेली सोयरीक सांगितली आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. काय सोयर कधी लागतं? मूल जन्माला आलं की सोयर लागतं, माणूस मेला की सुतक लागतं. सोयरीक शब्द खूप महत्त्वाचा आहे. कदाचित इतकी वर्ष आधी, 400 वर्ष आधी संत तुकाराम हाच संदेश देतात काय, जो तुम्ही येता जाता डोंगरावर वाचता तो, झाडं लावा झाडं वाचवा. आपण तो अभंग ऐकूया, हा विचार डोक्यात ठेवा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. वृक्षवल्ली
देह उपचारा कंथा कोमंडलू देह उपचारा जाणवी तुम्हारा अवसरू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हरिकथा भोजन पर्वणि विस्तारा हरिकथा भोजन पर्वणि विस्तारा 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 हरिकथा भोजन पर्वणि विस्तारा करुणी प्रकार सेवो रुचि करुणी प्रकार सेवो रुचि तुका म्हणे होय मनासी संवाद तुका म्हणे होय मनासी संवाद तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी आम्हा सोयरी आम्हा सोयरी विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता लागे ध्यान मिटले डोळे एका ठाई बैसोनिया देह आनंदाने डोले निराधाराला आधार विठ्ठल विठ्ठल ऐसे घर घर मनात करता तेथे तेथे भेटे विश्वंभर विठ्ठल 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 राजा विठ्ठल 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 गरजा विठ्ठल 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 गावा विठ्ठल 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 गावा विठ्ठल 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 स्फूर्ती विठ्ठल 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 पूर्ती विठ्ठल 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 जीवन विठ्ठल 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 त्रिभुवन विठ्ठल 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 मन हे विठ्ठल 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 अवघे विठ्ठल 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 अवघे विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल